राज्य सरकार असेल हे मराठी भाषा याचा प्रसार आणि प्रचार हा अधिकाधिक जोमानं करावा यासाठी आता कंबर कसलेली या सगळ्याबाबत आता मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी देखील काही माहिती आज दिलेली आहे। पुढील वर्षभरात राज्यातील 8 शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी विकास केंद्र उभारली जाणार आहेत अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विधानसभेत केली। भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांनी आज विधानसभेत राज्यातील शासकीय कामकाज मराठी भाषेत करण्याबाबत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती। यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना सामंत यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील पुणे, नाशिक, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि कोल्हापूर इथे सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय आज मराठी भाषा विभागाने घेतलेला आहे। पुढची 8 विकास केंद्र ही महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आम्ही सुरू करू। मराठी भाषा अधिकारी नियुक्त करायचे तो प्रशासनातला अधिकारी होता। पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये मराठी भाषेचा विभाग आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरू होईल। त्याच्यामध्ये स्वतंत्र मराठी भाषेचा अधिकारी असेल, त्याच्या हाताखाली एक लिपिक असेल आणि एक शिपायाची पोस्ट असेल, असं स्वतंत्र कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं आज जाहीर केलेला आहे।